आपण कालच्या लेक्चरला बघितलेलं आहे, आपण सेकंड चॅप्टर चालू केलेलं आहे फिजिकल लेअर. फिजिकल लेअरमध्ये आपण काय बघितलंय किंवा जे काय फिजिकल लेअर दिलेलं आहे की फिजिकल लेअरमध्ये कम्युनिकेशन ॲट द फिजिकल लेवल कसं कम्युनिकेशन करत असतो. डेटा रेट लिमिट्स. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितलेला आपण किंवा ज्यामध्ये काय बघितलेलं त्या ठिकाणी आपण डेटा रेट टाईममध्ये आपण नॉइसलेस चॅनल म्हणजे काय असतं आणि नॉइसी चॅनल म्हणजे काय असतं. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघितलेला होता परफॉर्मन्स ऑफ द फिजिकल लेअर, ज्यामध्ये बँडविड्थ म्हणजे काय असतं, थ्रूपुट म्हणजे काय असतं, त्यानंतर लॅटन्सी, बँडविड्थ आणि काय सांगितलेलं त्या ठिकाणी जिटर. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे डिझाइन इश्यू ऑफ डेटा लिंक लेअर. मग डिझाइन ऑफ द इश्यू इन डेटा लिंक लेअर म्हणजे काय की जेव्हा तुम्ही काय करता की जो काय डेटा असतो अशा डेटाचं जेव्हा आपण काय करतो डिझायनिंग करतो, तेव्हा डिझायनिंग करताना कोणते कोणते इश्यू क्रिएट होतात, ज्यामध्ये फर्स्ट काय सांगतो फ्रेमिंग म्हणजे काय असतं किंवा फ्रेमिंग म्हणजे काय, डेटा लिंक लेअर टेक्स अ पॅकेट फ्रॉम नेटवर्क लेअर, की प्रत्येक डेटा लिंक लेअरमध्ये आपण जेव्हा डेटा ट्रान्सफर करत असतो तेव्हा त्यामध्ये पॅकेट्सचा यूज करतो. आणि पॅकेट्स म्हणजे काय, तुमची जी काही इन्फॉर्मेशन असते अशी इन्फॉर्मेशन आपण स्मॉल पार्टमध्ये काय करतो त्या ठिकाणी डिवाइड केलेली असते. एनकॅप्सुलेटेड देम इनटू फ्रेम. प्रत्येक फ्रेम आपण काय करतो एनकॅप्सुलेट करत असतो. देन इट सेंड ईच फ्रेम बीट बाय बीट ऑन द हार्डवेअर. म्हणजे ज्यामध्ये काय करत असतो की प्रत्येक डेटा लिंक लेअरमध्ये जेव्हा तुम्ही फ्रेमिंगचा यूज करता तेव्हा प्रत्येक फ्रेम हा काय करतो प्रत्येक हार्डवेअरला जो काय डेटा असतो असा डेटा सेंड करताना बीट बाय बीट, म्हणजे ज्यामध्ये काय सांगतो 0-1च्या फॉर्ममध्ये जो काय डेटा असतो असा डेटा काय करता तुम्ही सेंड करता. ॲट रिसिव्हर एंड म्हणजे जेव्हा रिसिव्हर काय करत असतो त्या फ्रेम मधला जो डेटा असतो तो डेटा जेव्हा तो ऍक्सेस करत असतो, डेटा लिंक लेअर पिक्स अप सिग्नल फ्रॉम द हार्डवेअर अँड असेंबल देम इनटू द फ्रेम. मग अशा वेळेस काय करत असतो की जो रिसिव्हर काय करतो डेटा लिंक लेअरने जे काय सिग्नल कुणाकडे पास केलेले असतात हार्डवेअरकडे किंवा प्रत्येक फ्रेमने तुमच्या हार्डवेअरकडे बीट बाय बीट जो डेटा सेंड केलेला असतो असा डेटा काय करतो त्या ठिकाणी डेटा लिंक लेअर सिग्नल थ्रू हार्डवेअर कडून काय करत असतो पिकअप करत असतो आणि असेंबल देम इनटू फ्रेम. आणि जो तुमचा बीट बाय बीट मध्ये जो डेटा सेंड झालेला असतो आणि असा डेटा जेव्हा तुमचा डेटा लिंक लेअर काय करतो सिग्नल थ्रू हार्डवेअर कडून काय करत असतो ऍक्सेस करत असतो, असेंबल देम इनटू द फ्रेम, असा तुमचा सिग्नल मधला डेटा परत आपण फ्रेम मध्ये काय करतो त्या ठिकाणी ऍक्सेस करतो, ज्याला काय म्हणतो फ्रेमिंग. आता सेकंड काय सांगतो फ्लो कंट्रोल म्हणजे काय की कुठल्या फ्लोने तुमचा डेटा काय होतो किंवा कोणत्या फ्लोने तुमचा डेटा काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. फ्लो कंट्रोल स्टेशन ऑन सेम लिंक मे हॅव डिफरंट स्पीड ऑर कॅपॅसिटी. आपण बघतो जेव्हा दोन फ्रेम आपण काय करतो सेम फ्रेम आपण जेव्हा लिंक करतो म्हणजे दोन कम्प्युटर जेव्हा आपण एकमेकाला कनेक्ट करत असतो तेव्हा दोन्ही स्टेशनचा जो स्पीड किंवा कॅपॅसिटी असते ही काय असते डिफरंट असते. आता आपण फॉर एक्झाम्पल बघतो आपण आपल्या मोबाईलवरून जेव्हा एखाद्याच्या व्हॉट्सअपला मेसेज करतो तेव्हा आपल्या मोबाईलवरून ज्या मोबाईलला तुम्ही मेसेज पाठवलेला असतो दोघांच्या स्पीडमध्ये किंवा जो काही इंटरनेटचा स्पीड असतो त्या इंटरनेटच्या स्पीडमध्ये काय असतं डिफरंट असतात. डेटा लिंक लेअर इन्शुअर फ्लो कंट्रोल दॅट एनेबल बोथ मशीन टू एक्सचेंज डेटा ऑन सेम स्पीड. आणि प्रत्येक डेटा लिंक लेअर हा काय करतो की फ्लो कंट्रोलचा यूज करून दोन्ही मशीनमध्ये जेव्हा तुम्ही डेटा एक्सचेंज करता तेव्हा दोन्ही मशीनचा जो स्पीड असणार आहे तो स्पीड काय पाहिजे त्या ठिकाणी सेम पाहिजे आणि तो सेम असण्यासाठी आपण फ्लो कंट्रोल काय करतो त्या ठिकाणी एनेबल करत असतो किंवा फ्लो कंट्रोलमध्ये काय केलं जातं प्रत्येक डेटा लिंक लेअरमधून जेव्हा आपण डिझायनिंग करतो तेव्हा फ्लो कंट्रोल एनेबल करता. फ्लो कंट्रोल एनेबल केलं की काय केलं जातं जेव्हा तुम्ही दोन मशीनमधून डेटा काय करता एक्सचेंज करता ऑन सेम स्पीड, अशा वेळेस दोन्ही मशीनचा जो काय स्पीड दिलेला असणार आहे की जो स्पीड काय असतो त्या ठिकाणी तुमचा सेम असतो. त्यानंतर नेक्स्ट इश्यू कोणता बघायचा आहे एरर कंट्रोल म्हणजे काय समटाइम्स सिग्नल मे हॅव एन्काउंटर प्रॉब्लेम इन ट्रान्झॅक्शन अँड द बिट्स आर फ्लिप. म्हणजे ज्यामध्ये काय करतो जेव्हा तुम्ही डेटा ट्रान्सफर करत
असता किंवा जेव्हा आपला डेटा ट्रान्झिशन होत असतो अशा वेळेस तुमच्या सिग्नलमध्ये जे काय प्रॉब्लेम क्रिएट झालेले असतात असे प्रॉब्लेम एरर कंट्रोल काय करत असतो, एन्काउंटर करत असतो. म्हणजे जेव्हा तुमचे डेटा पास होत असतात तेव्हा डेटा पास होताना प्रत्येक सिग्नलमध्ये कोणते प्रॉब्लेम क्रिएट झालेले किंवा डेटा ट्रान्समिट करताना कोणते प्रॉब्लेम क्रिएट झालेले हे एरर कंट्रोल काय करतो, एन्काउंट करतो. अँड बिट्स आर फ्लिप म्हणजे जे काय तुमच्या बिट्समधनं डेटा काय करता तुम्ही ट्रान्सफर करत असता अशा बिट्समधून ट्रान्सफर केलेला जो डेटा असतो तो फ्लिप म्हणजे काय, आपण फ्लिप फ्लॉप बघतो की जेव्हा आपल्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिलेलं असतं सर्किट म्हणजे ऑन ऑफ होत असतो. दीज एरर आर डिटेक्टेड. अशा वेळेस एरर कंट्रोल काय करतो की कोणत्या डेटा ट्रान्समिट करताना कोणत्या सिग्नलमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत अशा एरर कंट्रोल एरर काय करतो, डिटेक्ट करतो. अँड अटेम्प्ट टू रिकवर ॲक्च्युअल डेटा बिट्स. आणि जो काय ॲक्च्युअल डेटा बिट्स असतो असा ॲक्च्युअल डेटा बिट्स तो काय करतो, रिकवर करतो. म्हणजे कुठल्या सिग्नलमधनं डेटा ट्रान्समिट होताना जे काय एरर आलेले असतात किंवा ॲक्च्युअल जो तुमचा डेटा बिट्स असतो असा डिटेक्ट करतो आणि तो काय करतो, रिकवर करतो. इट्स ऑल्सो प्रोव्हाइड एरर रिपोर्टिंग मेकॅनिझम टू द सेंडर. आणि अशा वेळेस काय करतो, प्रत्येक एरर कंट्रोल काय करतो, जो तुमचा सेंडर असतो की ज्याने डेटा काय केलेला असतो, सेंड केलेला असतो त्याला एरर रिपोर्टिंग काय करत असतो, प्रोव्हाइड करत असतो की डेटा सेंड करताना कोणते प्रॉब्लेम क्रिएट झालेले होते आणि ते प्रॉब्लेमचं जे काय रिपोर्टिंग मेकॅनिझम असतं की जो आपण सेंडरला काय करतो त्या ठिकाणी तो पास करतो. आता नेक्स्ट इश्यू काय सांगितला आहे, लिंक लेअर ॲड्रेसिंग. लिंक लेअर ॲड्रेसिंग म्हणजे काय, डेटा लिंक लेअर प्रोव्हाइड लेअर टू हार्डवेअर ॲड्रेसिंग मेकॅनिझम. लिंक लेअर ॲड्रेसिंगमध्ये काय असतं की प्रत्येक हार्डवेअरला काय दिलेला असतो, ॲड्रेस दिलेला असतो. जसं आपण बघतो प्रत्येक मेमरीला ॲड्रेस दिलेला असतो 0 ब्लॉक. म्हणजे सपोज तुमची रॅम जर 1 GB ची असेल तर त्यामध्ये आपण काय सांगतो त्या ठिकाणी 0 पासून काय सांगणार आहे त्या ठिकाणी 10 to 4 असा जो काय ब्लॉक असतो की त्या ब्लॉकमध्ये आपण डेटा काय करतो, स्टोअर करतो. डेटा लिंक लेअर प्रोव्हाइड हार्डवेअर ॲड्रेसिंग मेकॅनिझम. प्रत्येक डेटा लिंक लेअरमध्ये आपण ॲड्रेसिंगचा यूज करतो आणि प्रत्येक हार्डवेअरला काय दिलेला असतो, ॲड्रेस मेकॅनिझमचा यूज केलेला असतो. हार्डवेअर ॲड्रेस इज ॲज्युम टू बी युनिक ऑन द लिंक. आणि प्रत्येक हार्डवेअरला तुम्ही जो काय ॲड्रेस दिलेला असतो हा काय असतो, युनिक ऑन द लिंक. म्हणजे जेव्हा तुम्ही ते हार्डवेअर काय करता, लिंक करत असता तेव्हा प्रत्येक हार्डवेअरचा जो ॲड्रेस असतो तो युनिक असतो. इट इज एन्कोडेड इन टू हार्डवेअर ॲट द टाइम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. आणि जेव्हा तुमचं हार्डवेअर काय केलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं तेव्हा ते मॅन्युफॅक्चरिंग करताना प्रत्येक हार्डवेअरला जो काय ॲड्रेस असतो तो एन्कोडेड करता. म्हणजे तो हार्डवेअर आपण जेव्हा मॅन्युफॅक्चर करतो तेव्हा मॅन्युफॅक्चर करतानाच आपल्याला तो काय केलेला असतो, जो काय ॲड्रेस असतो तो ॲड्रेस आपण एन्कोडेड करतो. कंजेक्शन कंट्रोल म्हणजे काय सांगतो किंवा कंजेक्शन कंट्रोल म्हणजे काय, अ स्टेट ऑकरिंग इन द नेटवर्क व्हेन मेसेज ट्रॅफिक इज सो हेवी. म्हणजे ज्यामध्ये काय सांगतो, म्हणजे जेव्हा तुमच्या एखाद्या नेटवर्क लेअरमधून जेव्हा मेसेज पास होतो आणि मेसेज पास होताना जे काय ट्रॅफिक असतं ते ट्रॅफिक काय असतं, हेवी असतं. दॅट इज स्लो डाऊन नेटवर्क रिस्पॉन्स टाईम. अशा वेळेस तुमच्या नेटवर्कचा जो रिस्पॉन्स टाईम असतो तो काय होतो, त्या ठिकाणी स्लो होतो आणि ज्याला काय म्हणतो कंजेक्शन कंट्रोल. आणि कंजेक्शन कंट्रोल काय करत असतो, जेव्हा तुमच्या नेटवर्क लेअरमध्ये एखाद्या स्टेटमध्ये मेसेज ट्रॅफिक हा काय असतो, हेवी असतो. म्हणजे जेव्हा एखाद्या नेटवर्क लेअरमधून तुम्ही जास्त डेटा किंवा जास्त मेसेज आपण काय करतो, पास करतो आणि अशा वेळेस तुमचं जे मेसेज ट्रॅफिक असतं ते काय असतं, त्या ठिकाणी हेवी असतं. अशा वेळेस तुमच्या नेटवर्कचा जो रिस्पॉन्स टाईम असतो असा काय होतो, स्लो होतो. म्हणजे नेटवर्क जो काय डेटा ट्रान्सफर करत असतो त्याचा स्पीड काय असतो, त्या ठिकाणी स्लो दिलेला असतो. त्यामध्ये आता नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आपल्याला, फ्रेमिंग मेथड. मग फ्रेमिंग मेथड म्हणजे काय असतं की फ्रेमिंग म्हणजे काय असतं, आपण बघितलं फ्रेमिंग म्हणजे काय असतं, प्रत्येक हार्डवेअरला फ्रेम हा काय करतो, बीट बाय बीट डेटा काय करत असतो, त्या ठिकाणी सेंड करत असतो. आणि डेटा लिंक लेअर काय करतो, सिग्नल थ्रू त्या हार्डवेअर मधला जो डेटा असतो तो डेटा ॲक्सेस करतो आणि ते असेंबल करून परत तो फ्रेमच्या फॉर्म मध्ये काय करत असतो, त्या ठिकाणी स्टोअर करतो. फ्रेमिंग मेथड
म्हणजे काय असतं, फ्रेमिंग इज ए सिम्पली पॉइंट टू पॉइंट कनेक्शन अमंग टू कम्प्युटर ऑर डिव्हाइसेस. म्हणजे ज्यामध्ये काय सांगतो, फ्रेमिंग मेथड म्हणजे काय सांगतो, जेव्हा तुमचे दोन कम्प्युटर किंवा दोन डिव्हाइसेस पॉइंट टू पॉइंट आपण कनेक्ट करत असतो, दॅट कन्सिस्ट ऑर इन्क्लूड वायर इन विच डेटा इज ट्रान्सफर ॲज स्ट्रीम ऑफ बीट. अशा वेळेस काय करता, जेव्हा तुम्ही पॉइंट टू पॉइंट कनेक्शनमध्ये दोन कम्प्युटर किंवा दोन डिव्हाइसेस जेव्हा आपण कनेक्ट करत असतो, तेव्हा त्या वायरमधून जो डेटा तुमचा काय होतो, ट्रान्सफर होत असतो, तेव्हा ट्रान्सफर होणारा डेटा बीट्स, स्ट्रीम ऑफ बीट्समध्ये काय करता तुम्ही, ट्रान्सफर करता. हाऊ एव्हर all these bits should be framed into block of information. अशा वेळेस तुमच्या त्या फ्रेम मधले जे बिट्स असतात ते ब्लॉक ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जो काही डेटा असतो, की जो डेटा काय करत असतो त्या ठिकाणी तो स्टोअर करत असतो. म्हणजे फ्रेमिंग मेथड मध्ये काय करता, दोन कम्प्युटर किंवा दोन डिव्हाइसेस हे पॉइंट टू पॉइंट आपण कनेक्ट करतो आणि ते कनेक्ट करण्यासाठी आपण वायरचा यूज करतो आणि त्या वायर मधून तुमचा जो डेटा असतो, असा डेटा आपण काय करतो, ट्रान्सफर करत असतो. आणि जेव्हा तुम्ही तो डेटा ट्रान्सफर करता तेव्हा तो स्ट्रीम ऑफ बीटमध्ये असतो आणि जेव्हा तुमच्या प्रत्येक फ्रेममधला डेटा हा बीट्समध्ये असतो, तेव्हा त्यामध्ये जी इन्फॉर्मेशन असते ती ब्लॉक ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही काय करता, स्टोअर करत असता. आता कॅरेक्टर काउंट म्हणजे काय, दिस मेथड इज रिअरली यूज अँड जनरली रिक्वायर टू काउंट टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर दॅट आर प्रेझेंट इन फ्रेम. म्हणजे कॅरेक्टर काउंट म्हणजे काय म्हणतो, जसं आपण FYला स्ट्रिंग चॅप्टर बघितलेला, की ज्यामध्ये आपण स्ट्रिंग लेंथ मध्ये काय, तुम्ही त्या स्ट्रिंग मध्ये किती नंबर ऑफ कॅरेक्टर टाईप केलेले आहेत, तसं कॅरेक्टर काउंट म्हणजे काय असतो, ही एक रिअरली मेथड असते आणि जे आपण जनरली काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. म्हणजे तुमच्या प्रत्येक फ्रेममध्ये किती नंबर ऑफ कॅरेक्टर आहेत किंवा टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर किती आहेत प्रत्येक फ्रेममध्ये प्रेझेंट, हे काउंट करण्यासाठी आपण कॅरेक्टर काउंटचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. दिस इज डन बाय युजिंग फील्ड इन हेडर. म्हणजे ज्यामध्ये आपण काय करतो, जे काय फील्ड दिलेले असतात की जे हेडरला असतात, कॅरेक्टर काउंट मेथड इन्शुअर डेटा लिंक लेयर ॲट द रिसिव्हर ऑर डेस्टिनेशन अबाउट टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर दॅट फॉलो. म्हणजे जेव्हा एखादा रिसिव्हर किंवा एखाद्या डेस्टिनेशनला तुमचा मेसेज जेव्हा काय केला जातो किंवा तुमचा जे काय फ्रेम असतात, अशा फ्रेम आपण जेव्हा ॲक्सेस करतो तेव्हा ते ॲक्सेस करताना त्या फ्रेममध्ये टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर किती फॉलो आहेत हे आपण काय करतो त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो. फ्लॅगमध्ये काय सांगतो, फ्लॅग इज ए बाईट्स म्हणजे काय सांगतो, बिट्स म्हणजे 0 1 आणि बाईट्स म्हणजे काय सांगतो आपण त्या ठिकाणी 8 बिट्स. फ्लॅग ॲट द बिगिनिंग अँड ॲट द एंड ऑफ द फ्रेम. म्हणजे प्रत्येक तुमच्या फ्रेमच्या एंडिंगला आणि बिगिनिंगला काय दिलेले असतात, तुम्हाला फ्लॅग्स दिलेले असतात. आणि फ्लॅग्स म्हणजे काय असतं, इट इज द प्रोटोकॉल डिपेंड स्पेशल कॅरेक्टर. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही प्रोटोकॉलचा यूज करता. प्रोटोकॉल म्हणजे काय, दोन कम्प्युटरमध्ये किंवा दोन नोडमध्ये आपण जेव्हा डेटा काय करतो, ट्रान्सफर करतो, तेव्हा तो ट्रान्सफर करताना जे रूल किंवा गाईडलाईन आपण फॉलो करतो ज्याला काय म्हणतो, प्रोटोकॉल. आणि प्रत्येक फ्लॅगमध्ये काय दिलेले असतात, डिपेंड स्पेशल कॅरेक्टर. त्यामध्ये तुम्ही जे काय प्रोटोकॉल यूज केलेले असतात ते प्रोटोकॉल तुमच्या स्पेशल कॅरेक्टरवर डिपेंड असतात. सिग्नलिंग द स्टार्ट अँड एंड ऑफ द फ्रेम. आणि जे काय तुम्ही स्पेशल कॅरेक्टर त्या ठिकाणी डिपेंडवर असतं किंवा प्रत्येक फ्लॅगमध्ये जे काय प्रोटोकॉल असतात ते प्रोटोकॉल स्पेशल कॅरेक्टर म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, सिम्बॉल, अल्फाबेट नाही, नंबर नाही, म्हणजे जे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन असे जे काही स्पेशल कॅरेक्टर दिलेले असतात, अशा स्पेशल कॅरेक्टरवर तुम्ही काय करता त्या ठिकाणी यूज करत असता. आणि सिग्नलिंग द स्टार्ट अँड एंड ऑफ द फ्रेम. प्रत्येक तुमचे सिग्नलच्या स्टार्ट आणि एंडला आपण अशा स्पेशल कॅरेक्टरचा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. आता बाईट स्टफिंग म्हणजे काय असतं, अ बाईट इज स्टफ इन मेसेज टू डिफरंट फॉर्म ऑफ डिलिमिटर. म्हणजे तुमच्या बाईटमधून जेव्हा तुम्ही एखादा मेसेज स्टफ करता तेव्हा तो डिफरन्शिएटेड फ्रॉम द डिलिमिटर. म्हणजे तुमचा मेसेज हा डिफरंट फॉर्ममध्ये असतो. म्हणजे तो अल्फाबेट असेल,
नंबर डिजिट असेल किंवा स्पेशल कॅरेक्टर असेल, दिस इज ऑल्सो कॉल्ड कॅरेक्टर ओरिएंटेड फ्रेमिंग. आणि त्यालाच आपण काय म्हणतो किंवा बाईट स्टफिंगलाच आपण काय म्हणतो, कॅरेक्टर ओरिएंटेड कॅरेक्टर ओरिएंटेड फ्रेमिंग म्हणजे काय, की ज्या बाईटमधून तुमचा डेटा स्ट्रफ होतो तेव्हा त्या बाईटमध्ये जो काय मेसेज असतो तो मेसेज डिफरन्शिएटेड फ्रॉम, म्हणजे तो अल्फाबेट असू शकतो, डिजिट असू शकतो किंवा स्पेशल कॅरेक्टर असू शकतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कॅरेक्टर ओरिएंटेड फ्रेमिंग. किंवा बाईट स्ट्रफिंगलाच आपण काय म्हणतो, कॅरेक्टर ओरिएंटेड फ्रेमिंग. आता बीट स्टफिंग म्हणजे काय असतो, द पॅटर्न ऑफ बीट्स इज आर्बिटरी लेंथ इज स्टफ इन मेसेज टू द डिफरन्शिएटेड फ्रॉम ऑफ द डिलिमिटर. म्हणजे प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्ही बीट्स ऑफ आर्बिटरी लेनचा काय करतो, यूज करतो. आणि बिट्स म्हणजे काय, एकतर ते 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये असतात आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, बीट ओरिएंटेड फ्रेमिंग. आणि कॅरेक्टर जर घेतलं तर ते अल्फाबेट असतात, डिजिट असतात, स्पेशल कॅरेक्टर असतात. आणि बीट म्हणजे फक्त 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये असतात. म्हणजे बीट स्टफिंग मधून जो काय तुमचा मेसेज ट्रान्सफर होतो तेव्हा त्या प्रत्येक बीटला एक पॅटर्न असतो आणि त्या पॅटर्नलाच आपण काय म्हणतो, बीट ओरिएंटेड फ्रेमिंग. नेक्स्ट काय सांगणार आहे, फिजिकल लेयर कोडिंग व्हायोलेशन. फिजिकल लेयर कोडिंग व्हायोलेशन म्हणजे काय, एन्कोडिंग व्हायोलेशन इज ए मेथड दॅट यूज ओनली द नेटवर्क. म्हणजे प्रत्येक नेटवर्कमध्ये जे काय तुमचे एन्कोडिंग असतात, असे एन्कोडिंग म्हणजे ज्याला काय म्हणतो किंवा जे काही एन्कोडिंग दिलेले असतात, अशा एन्कोडिंग मेथडचा आपण प्रत्येक नेटवर्कमध्ये काय करतो, त्या ठिकाणी यूज करत असतो. इन विच एन्कोडिंग ऑन फिजिकल मीडियम इन्क्लूड सॉर्ट ऑफ रिडंडन्सी. अशा वेळेस काय करता, ज्या फिजिकल मीडियम मध्ये तुम्ही असे जे काय एन्कोडिंग काय करतो, आपण सॉर्टिंग करतो, तेव्हा ते सॉर्ट करताना काय करतो, रिडंडन्सी म्हणजे आपण काय करतो, रिड्यूस करतो. दॅट इज रिडंडन्सी म्हणजे काय, यूज ऑफ मोर दॅन वन ग्राफिकल और व्हिज्युअल स्ट्रक्चर टू सिम्पली एन्कोड रिप्रेझेंट वन व्हेरिएबल ऑफ डेटा. मग असा जो काय तुम्ही सॉर्टिंग करता, एकतर ते ग्राफिकल असतं किंवा व्हिज्युअल स्ट्रक्चरमध्ये असतं आणि जे रिप्रेझेंट करताना वन व्हेरिएबल ऑफ डेटा, एका व्हेरिएबल ऑफ डेटामध्ये तुमचा जो काय त्या ठिकाणी डेटा असतो किंवा जे काय तुमचे एन्कोडिंग दिलेले असतात, असे एन्कोडिंग आपण काय करतो, त्या ठिकाणी स्टोअर करत असतो किंवा ज्यामध्ये काय करता, तुम्ही सॉर्टिंग करत असता. द चॅनल अलोकेशन प्रॉब्लेम. मग चॅनल अलोकेशन प्रॉब्लेम म्हणजे काय सांगतो किंवा चॅनल अलोकेशन प्रॉब्लेम म्हणजे काय, द नेटवर्क चॅनल मे बी सिंगल केबल और ऑप्टिकल फायबर कनेक्टिंग मल्टिपल नोड. म्हणजे प्रत्येक नेटवर्क चॅनलमध्ये एका सिंगल केबलने किंवा जी काय तुमची ऑप्टिकल फायबर केबल असते अशा कनेक्ट करून तुमचे जे काय मल्टिपल नोड असतात, असे मल्टिपल नोड आपण काय करतो, त्या ठिकाणी कनेक्ट करतो. और अ पोर्शन ऑफ वायरलेस स्पेक्ट्रम किंवा तुम्ही वायरलेस स्पेक्ट्रमचा काय करता, त्या ठिकाणी यूज करता. एकतर केबलचा यूज करता किंवा वायरलेस करून तुमचे जे काय मल्टिपल नोड असतात, असे मल्टिपल नोड आपण प्रत्येक नेटवर्क चॅनल मध्ये काय करत असतो, कनेक्ट करत असतो. चॅनल अलोकेशन अल्गोरिदम. चॅनल अलोकेशन अल्गोरिदम म्हणजे काय असतो, अलोकेट द वायर्ड चॅनल, म्हणजे ज्यामध्ये काय केले जातात, तुमचे वायर चॅनल कोणते कोणते कनेक्ट केलेले आहेत हे काय करता, अलोकेटेड करता. अँड बँडविड्थ टू द युजर. आणि प्रत्येक नोडचा बँडविड्थ काय आहे, प्रत्येक युजरचा, हे काय करतो आपण त्या ठिकाणी अलोकेटेड करतो. हू मे बी बेस स्टेशन, ॲक्सेस पॉइंट और टर्मिनेट इक्विपमेंट. मग ते काय असेल, एखादं बेसचं स्टेशन असेल, एखादा तुमचा ॲक्सेस पॉइंट असेल किंवा टर्मिनल इक्विपमेंट असेल की ज्यामध्ये आपण काय करतो, त्या ठिकाणी यूज करत असतो. चॅनल अलोकेशन म्हणजे चॅनल अलोकेशन प्रॉब्लेममध्ये काय करतो, जे काय नेटवर्क दिलेले असतात ते एका सिंगल केबल किंवा ऑप्टिकल केबलने मल्टिपल नोड असतात ते कनेक्ट करतात किंवा पोर्शन ऑफ वायरलेस स्पेक्ट्रमचा यूज करून आपले जे काय मल्टिपल
नोड दिलेले असतात, असे मल्टिपल नोड आपण स्टोअर करतो. चॅनल अलोकेशन अल्गोरिदम मध्ये काय केलं जातं, जेव्हा तुम्ही एका वायरने तुमचे मल्टिपल नोड काय करता, कनेक्ट करता, तेव्हा ते कनेक्ट करताना कोणते कोणते तुमचे वायर चॅनल आहेत आणि प्रत्येकाचा बँडविड्थ काय आहे हे आपण काय करतो, त्या चॅनल अलोकेशन अल्गोरिदम मध्ये काय करतो, त्या ठिकाणी स्टोअर करतो. मग ते चॅनल काय असेल, एखादा तुमचा बेसचा स्टेशन असेल, एखादा ॲक्सेस पॉईंट असेल किंवा तुमचा एखादा टर्मिनल इक्विपमेंट असेल. मग चॅनल अलोकेशन स्कीम म्हणजे काय, चॅनल अलोकेशन मे बी डन युजिंग टू स्कीम, ज्यामध्ये तुम्ही दोन स्कीमचा यूज करता, एक स्टॅटिक आणि दुसरा काय असणार आहे, डायनामिक. मग स्टॅटिक चॅनल अलोकेशन आणि दुसरा काय असणार आहे तुमचा, डायनामिक चॅनल अलोकेशन. स्टॅटिक म्हणजे काय, फिक्स असतो आणि डायनामिक म्हणजे चेंज होतो. मग स्टॅटिक चॅनल अलोकेशन म्हणजे काय असतं, इन स्टॅटिक चॅनल अलोकेशन स्कीम फिक्स पोर्शन ऑफ द फ्रिक्वेन्सी चॅनल इज अलोटेड फॉर ईच युजर. म्हणजे प्रत्येक युजरचा जो फ्रिक्वेन्सी चॅनल असतो, असा फ्रिक्वेन्सी चॅनल आपण एका फिक्स पोर्शनमध्ये काय करतो, अलोटेट करतो, किंवा जे काय तुमचे फिक्स चॅनल दिलेले असतात असे फिक्स चॅनल आपण त्यामध्ये काय करतो त्या ठिकाणी, किंवा जो एक फिक्स पोर्शन असतो अशा फिक्स पोर्शनमध्ये तुमचे जे काय फ्रिक्वेन्सी चॅनल असतात प्रत्येक युजरचे, असे फिक्स चॅनल आपण काय करतो, अलोटेट करतो फॉर n कंप्लीटिंग युजर. सपोज तुम्हाला काय दिलेले आहे, n कंप्यूटिंग युजर दिलेले, द बँडविड्थ इज डिवायडेड इनटू n चॅनल, आणि जो तुमचा बँडविड्थ दिलेला आहे तो n चॅनल मध्ये तुम्ही काय केला, डिवाइड केला युजिंग फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टीप्लेक्सिंग, ज्याला आपण काय म्हणतो, FDM चा फुल फॉर्म काय आहे, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टीप्लेक्सिंग. आणि ईच पोर्शन इज असाइन टू द युजर, आणि प्रत्येक जो पोर्शन असतो असा प्रत्येक पोर्शन आपण त्या प्रत्येक युजरला काय करता तुम्ही त्या ठिकाणी असाइन करत असता. दिस स्कीम इज ऑल्सो रेफर टू फिक्स चॅनल अलोकेशन ऑर फिक्स चॅनल असाइनमेंट. आणि ह्या स्कीम मध्ये आपण कशाचा रेफर घेतो, फिक्स चॅनल अलोकेशन, प्रत्येक युजरचे जे चॅनल असतात ते फिक्स अलोकेटेड करतो, किंवा तुमचे जे चॅनल असतात असे चॅनल आपण फिक्स चॅनल काय करतो, असाइनमेंट करत असतो. इन दिस अलोकेशन स्कीम देअर इज नो इंटरफरन्स बिटवीन युजर, आणि ज्यामध्ये प्रत्येक युजरमध्ये कुठलाही इंटरफरन्स नसतो. ईच युजर इज असाइन अ फिक्स चॅनल, प्रत्येक युजर हा एका फिक्स चॅनलमध्ये काय केलेला असतो, असाइन केलेला असतो. हाऊ एव्हर इट इज नॉट सुटेबल इन केस ऑफ लार्ज नंबर ऑफ युजर, आणि जर सपोज त्यामध्ये तुमचे लार्ज नंबर ऑफ युजर असतील विथ व्हेरिएबल बँडविड्थ रिक्वायर, आणि प्रत्येक युजरची जी बँडविड्थ दिलेली ती व्हेरिएबल म्हणजे काय, प्रत्येक वेळेस ती काय होणार आहे, चेंज होणार आहे, किंवा जी काय बँडविड्थ दिलेली असते अशी बँडविड्थ काय असते त्या ठिकाणी व्हेरिएबल दिलेली असते. आणि त्यानंतर ना काय बघायचं आपल्याला, डायनामिक चॅनल अलोकेशन. डायनामिक चॅनल अलोकेशन म्हणजे काय, इन दिस स्कीम फ्रिक्वेन्सी बँड आर नॉट परमनंटली असाइन टू द युजर, म्हणजे प्रत्येक युजरचे जे काय फ्रिक्वेन्सी बँड असतात असे परमनंटली असाइन केलेले नसतात. जसं स्टॅटिक चॅनल अलोकेशन मध्ये काय केलेलं असतं, प्रत्येक युजरला तुम्ही फिक्स चॅनल काय केलेला असतो, अलोकेटेड केलेला असतो. तसं डायनामिक चॅनल अलोकेशन मध्ये तुमच्या कुठल्याही युजरला तुम्ही फिक्स बँड काय केलेला नसतो, परमनंटली असाइन केलेला नसतो. चॅनल आर अलोटेड बाय युजर डायनामिकली ॲज नीडेड, आणि जे तुमचे चॅनल असतात म्हणजे जे इन्स्टेंट चॅनल असतात अशा आपण युजर काय करतो, डायनामिकली अलोटेड करतो फ्रॉम अ सेंट्रल पोल, आणि ज्यासाठी तुम्ही सेंट्रल पोलचा काय करता त्या ठिकाणी यूज करता. द अलोकेशन इज डन, जर तुमचं अलोकेशन डन झाले असं जर कन्सिडर केलं तर नंबर ऑफ पॅरामीटर सो दॅट ट्रान्समिशन इंटरफरन्स इज मिनिमाइज, म्हणजे जेव्हा तुम्ही अलोकेशन हे जर डन केलं म्हणजे प्रत्येक जो युजर आहे त्या प्रत्येक युजरला जर तुम्ही परमनंट असा
फ्रिक्वेन्सी चॅनल जर काय केला त्या ठिकाणी असाइन केला तर अशा वेळेस तुमचे नंबर ऑफ पॅरामीटर दॅट ट्रान्समिशन इंटरफरन्स इज मिनिमाइज. अशा वेळेस तुम्ही जे काही नंबर ऑफ पॅरामीटर ट्रान्समिट करता तेव्हा त्याचा जो इंटरफरन्स असतो तो काय असतो, मिनिमाइज असतो. आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, मीडिया ॲक्सेस मेथड. मीडिया ॲक्सेस मेथड म्हणजे काय म्हणतो, ज्याला आपण MAC टॅक्झॉनॉमी ऑफ मल्टिपल ॲक्सेस protocol. Multiple access protocol are a set of protocol operating in the medium access control sub layer. म्हणजे जे तुमचे medium access sub layer असतात असे प्रत्येक medium access सब लेयर ऑपरेटिंग करण्यासाठी त्याला आपण जे काय सेट ऑफ प्रोटोकॉल असतात अशा सेट ऑफ प्रोटोकॉलमध्ये मल्टिपल ॲक्सेस प्रोटोकॉलचा आपण यूज करतो. ऑफ द ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन म्हणजे जे काय तुमचं OSI मॉडेल असतं अशा OSI मॉडेलमध्ये जे 7 लेयर दिलेले असतात अशा प्रत्येक 7 लेयर ऑपरेट करण्यासाठी आपले जे काय सेट ऑफ प्रोटोकॉल असतात असे सेट ऑफ प्रोटोकॉलसाठी आपण मल्टिपल ॲक्सेस प्रोटोकॉलचा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. दिस प्रोटोकॉल अलाउ नंबर ऑफ नोड ऑर युजर टू ॲक्सेस अ शेअर नेटवर्क चॅनल. म्हणजे ज्यामध्ये आपण काय सांगतो, ह्या प्रोटोकॉलमध्ये अलाउ नंबर ऑफ युजर टू ॲक्सेस शेअर नेटवर्क चॅनल म्हणजे तुमचे जेवढे नंबर ऑफ युजर असणार आहेत किंवा जेवढे तुमचे नंबर ऑफ नोड दिलेले असणार आहेत असे नोड काय करतात, शेअर नेटवर्क चॅनल म्हणजे प्रत्येक नंबर ऑफ युजरनी किती नेटवर्क चॅनल शेअर केलेले हे आपण ह्या प्रोटोकॉलमध्ये काय करतो, अलाउ करतो. सेव्हरल डेटा स्ट्रीम ओरिजिनेटिंग फ्रॉम सेव्हरल नोड आर ट्रान्सफर थ्रू द मल्टी पॉइंट ट्रान्समिशन चॅनल. आणि जेव्हा तुम्ही ह्या नंबर ऑफ नोडमधून जेव्हा तुमचा जो काय डेटा स्ट्रीम असतो असा डेटा स्ट्रीम आपण जेव्हा ट्रान्सफर करतो तेव्हा त्यामध्ये मल्टी पॉइंट ट्रान्समिशन चॅनलचा आपण काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. दिस ऑब्जेक्टिव्ह ऑफ मल्टिपल ॲक्सेस प्रोटोकॉल ऑप्टिमायझेशन ऑफ ट्रान्समिशन टाईम म्हणजे प्रत्येक जो युजर असतो त्या प्रत्येक युजरला प्रत्येक डेटा ट्रान्समिट करताना किती टाईम लागला हे आपण ह्यामध्ये काय करतो, ऑप्टिमाइज करतो. मिनिमायझेशन ऑफ कोलिजन अँड अवॉइडन्स ऑफ क्रॉस टॉक. क्रॉस टॉक म्हणजे काय, आपण क्रॉस लाईन बघतो की कधी कधी तुमचा फोन केला तर तो दुसऱ्या लाईनला म्हणजे आपला काय होतो क्रॉस टॉक म्हणजे जिथं तुमचा क्रॉस लाईन येतात अशा अवॉइडन्स जे काय आलेले असतात असे काय करतो तो अवॉइड करत असतो. आणि कॅटेगरी ऑफ मल्टिपल ॲक्सेस प्रोटोकॉल प्रत्येक मल्टिपल ॲक्सेस जो प्रोटोकॉल दिलेला असतो तो कोणत्या कॅटेगराईजमध्ये आपण काय केलेला आहे, डिवाइड केलेला आहे. द मल्टिपल ॲक्सेस प्रोटोकॉल कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरी. जे आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले रँडम ॲक्सेस प्रोटोकॉल, कंट्रोल ॲक्सेस प्रोटोकॉल आणि चॅनलायझेशन प्रोटोकॉल अशा 3 कॅटेगरीमध्ये जे काय तुमचे ॲक्सेस प्रोटोकॉल आहेत हे ॲक्सेस प्रोटोकॉल काय केलेत आपण त्या ठिकाणी क्लासिफाय केलेले आहेत. मग मल्टिपल ॲक्सेस प्रोटोकॉल ज्यामध्ये फर्स्ट काय सांगितलंय रँडम ॲक्सेस प्रोटोकॉल ज्यामध्ये अलोहा, CSMA, CSMA असे दिलेले आहेत. त्यानंतर ना कंट्रोल ॲक्सेस प्रोटोकॉलमध्ये रिझर्वेशन, पुलिंग आणि टोकन पासिंग. आणि जो तुमचा चॅनलायझेशन मेथड दिलेला आहे ज्यामध्ये FDMA, TDMA आणि CDMA चा काय केला यूज केलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे रँडम ॲक्सेस प्रोटोकॉल. रँडम ॲक्सेस प्रोटोकॉल म्हणजे काय असतं, इट इज असाइन युनिफॉर्म प्रायोरिटी टू ऑल कनेक्टेड नोड. तुमचे जेवढे नोड तुम्ही कनेक्ट केलेले असतात अशा प्रत्येक नोडला तुम्ही युनिफाईड प्रायोरिटी दिलेली असते. प्रायोरिटी म्हणजे काय, कोणता डेटा ट्रान्सफर करताना कोणत्या डेटाला तुम्हाला इम्पॉर्टंट द्यायचं आहे की ज्याला आपण काय म्हणतो प्रायोरिटी. एनी नोड कॅन सेंड डेटा. जर सपोज एखाद्या नोडने जर डेटा सेंड केला इफ द ट्रान्समिशन चॅनल इज आयडियल, तुमचा जो ट्रान्समिशन चॅनल असतो तो काय असणार आहे, आयडियल असणार आहे. नो फिक्स टाइम और फिक्स सिक्वेन्स इज गिवन फॉर डेटा ट्रान्समिशन म्हणजे तुमचा डेटा ट्रान्समिट होताना फिक्स टाइम नसतो आणि कुठलाही डेटा ट्रान्समिट होताना त्या प्रत्येक डेटाला कुठलाही फिक्स सिक्वेन्स नसतो. द 4 रँडम प्रोटोकॉल त्यामध्ये काय दिलेले अलोहा, CMSA म्हणजे काय कॅरियर सेन्स मल्टिपल ॲक्सेस. त्यानंतर ना कॅरियर सेन्स मल्टिपल ॲक्सेस विथ
कोलिजन डिटेक्शन. आणि नेक्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला CMSA कॅरियर सेन्स मल्टिपल ॲक्सेस विथ कोलिजन अवॉइडन्स. त्यानंतर ना नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, कंट्रोल ॲक्सेस प्रोटोकॉल. कंट्रोल ॲक्सेस प्रोटोकॉल म्हणजे काय असतो, कंट्रोल ॲक्सेस प्रोटोकॉल अलाव ओनली वन नोड टू सेंड डेटा ॲट द गिवन टाईम. म्हणजे ज्यामध्ये काय केलेला असतो, तुम्ही एकच नोड काय करू शकतो किंवा कंट्रोल ॲक्सेस प्रोटोकॉलमध्ये एक नोड किंवा एकच नोड काय करू शकतो, सेंड डेटा ॲट ए गिवन टाईम. एका पर्टिक्युलर टाईममध्ये एकच काय करू शकतो, जो नोड आहे की जो डेटा काय करतो, सेंड करू शकतो. बिफोर इनिशिएटिंग ट्रान्समिशन अ नोड सीक इन्फॉर्मेशन फ्रॉम अदर नोड. मग अशा वेळेस काय केलं जातं, जी काय एक नोड काय करतो त्या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन असते ती जेव्हा अदर नोडला काय करत असतो, सेंड करतो. डिटरमाइन विच स्टेशन हॅज द राईट टू सेंड. मग अशा वेळेस काय तो चेक करत असतो, ज्या अदर नोडला तुम्ही डेटा सेंड केलेला असतो तो राईट आहे का किंवा राईट त्या स्टेशनलाच डेटा सेंड झालेला आहे का, हे कंट्रोल ॲक्सेस प्रोटोकॉल काय करतो, डिटरमाइन करतो. दिस अवॉइड कोलिजन ऑफ मेसेज ऑन द शेअर चॅनल. आणि जे काय तुमचे कोलिजन मेसेज असतात असे काय करतो, अवॉइड करत असतो. द स्टेशन कॅन बी असाइन. म्हणजे तुमचे जे काय स्टेशन असतात असे स्टेशन कसे असाइन करतो किंवा त्यामध्ये तुम्हाला तीन मेथड दिलेल्या आहेत, रिझर्वेशन, पुलिंग आणि टोकन पासिंग. त्यानंतर ना नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, चॅनलायझेशन. चॅनलायझेशन म्हणजे काय, चॅनलायझेशन आर सेट ऑफ मेथड बाय विच अवेलेबल बँडविड्थ इज डिवाइडेड among different node फॉर सायमल्टेनियस डेटा ट्रान्सफर. चॅनलायझेशन म्हणजे काय, चॅनलायझेशन म्हणजे अशी सेट केलेली मेथड असते ज्यामध्ये तुमचा जो अवेलेबल बँडविड्थ असतो असा अवेलेबल बँडविड्थ वेगवेगळ्या नोडमध्ये आपण काय करतो, डिवाइड करतो. आणि वेगवेगळ्या नोडमध्ये डिवाइड केल्यानंतर सायमल्टेनियसली डेटा काय केला जातो, त्या चॅनलायझेशनमधून ट्रान्सफर केला जातो. आणि त्यामध्ये 3 मेथड कोणत्या दिलेल्या आहेत, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस, टाइम डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस आणि कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. अशा प्रत्येक चॅनलायझेशनमधून तुमचा जो काय डेटा असतो असा डेटा आपण काय करतो, त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं आहे किंवा नेक्स्ट जे काय लेक्चर दिलेले त्यामध्ये आपण नेक्स्ट पाहू.